मी प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रासादिक या पुस्तकातील एक लेख सादर करते. बेस्ट ऑफ लक. परीक्षा जवळ येते. हा म्हणता तो दिवसही येऊन ठेपेल. खूप घाई उडाली असेल तुमची. अभ्यासक्रम किती मोठा नाही, पण घाबरून जाऊ नका. काय म्हणता, पेपर कठीण असणार आहेत? अच्छा, म्हणजे आतापासूनच हातपाय गाळून बसलात. मेहनतीला आधीच रामराम. देव पाठीशी आहे म्हणता. तो आहेच ओ पाठीशी, पण पेपर तुम्हालाच लिहायला जायचंय हे विसरलात का? देव बुद्धी देतो, लढाई सोपी करतो, पण ती लढावी लागते आपल्यालाच. त्याला मुळीच पर्याय नाही बरं का. इथेच नाही तर पुढे आयुष्यभर हे लक्षात ठेवा. आयुष्यातली कोणतीही लढाई ही दिवाणखान्यात बसून हातपाय गाळून जिंकता येत नाही. ती पूर्ण तयारीनिशी मैदानावरच आपल्याला लढावी लागते. परीक्षा कुठलीही असो, त्यात यश मिळवण्याचा एक साधा सोपा मंत्र आहे. खरं म्हणजे हा मंत्र नाही, हे तंत्र आहे. त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि मेहनत यांना आपलंसं करावं लागतं. जिद्द ही यशाची थोरली बहीण आणि मेहनत ही धाकटी. त्या दोघींना एकदा आपलंसं केलं की यश आपल्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. आळस नावाचा त्यांचा सावत्र भाऊ यशाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर सतत अडथळे उभा करत असतो, पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याला चकवा देता येतो. हे तंत्र तुम्हाला एकदा जमलं ना की परीक्षा कठीण वाटणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, बघा प्रयत्न करून. माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.